महाराष्ट्रामध्ये अखेर शिंदे सेनेची वाट झाली बिकट. घटनातज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे गटाच्या वाढवल्या अडचणी. शिंदेंना शोधावं लागतंय नवीन पक्ष आणि नवीन चिन्हाचं नाव. मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आता हादऱ्यावरती हादरे देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या निकालासंदर्भातील या बातमीने आता मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधले त्या एका महत्त्वाच्या घटनेकडे. जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आलेली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आता आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. 2 वेळा शिवसेनेची सुनावणी पुढे ढकलल्याच्या नंतर त्यांनी शिवसेनेबद्दलच्या केसचा अभ्यास केला आणि उल्हास बापट यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे धाबे आता दणाणले आहे. सूर्यकांत हे कोणाच्याही दबावाखाली न येणारं व्यक्तिमत्व आहे. तेव्हा निकाल देणं हे एवढंच त्यांना माहीत आहे. मग तो निकाल कोणाच्याही पारड्यात जावो एवढी मात्र त्यांनी आपली सगळी तयारी केल्याचं दिसतंय. निकाल हा न्याय झाला पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. गेली 4 वर्ष पेंडिंग असलेला शिवसेनेसंदर्भातचा निकाल, आता या निकालामध्ये शिंदे सेनेची पंचायत तर मोठी होणारच असून ठाकरेंना मात्र इथे दिलासा मिळू शकतो. गेली 4 वर्ष धक्क्यावर धक्के खाणारे उद्धव ठाकरे आमदारातून आमदार गेले, पक्षातून खासदार गेले, मंत्री गेले, स्वतः मुख्यमंत्री पदावरून त्यांना खाली यावं लागलं. अशा या मोठ्या मोठ्या संकटातून उद्धव ठाकरेंना जावं लागलं. आता मात्र उद्धव ठाकरेंची वेळ आलेली आहे आणि या वेळेवरती ठाकरेंना मात्र सगळ्यात मोठं यश मिळताना दिसतंय. सर्वसामान्य शिवसैनिक तुटून पडला होता. ठाकरेंच्या पाठीमागे तो अजूनही आहे, परंतु कुठेही सत्ता नसल्या कारणाने सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात लढण्याची ताकद निर्माण होण्यासाठी आता ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा सहारा घ्यावा लागतोय. सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल कधी लागणार याकडे लाखो शिवसैनिकांचं लक्ष लागलं असतानाच सूर्यकांत यांनी आता आपल्या या निकालाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. या निकालाच्या संदर्भाने उल्हास बापट, घटनातज्ञ जे महाराष्ट्रातील सर्वात हुशार घटनातज्ञ आहेत, त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे. शिंदे गटाला या सगळ्याच राजकीय व्यवहारातून जात असताना खूप मोठा धक्का सुप्रीम कोर्ट देणार असून त्यांचा पक्ष आणि चिन्ह दोन्हीही गोठवणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याबद्दल त्यांनी महत्त्वाचं विधान करत सुप्रीम कोर्ट असा निकाल देऊ शकत नाही तो शिंदेच्या पारड्यात जाईल. कारण की तसं कुठल्याच घटनेमध्ये, कुठल्याच कायद्यामध्ये, कुठल्याच कायद्याच्या कचाट्यामध्ये बसत नाही. म्हणून शिंदे सेनेला आता गेली 4 वर्षे त्यांनी ज्या प्रकारे पक्षाच्या नावावरती, चिन्हावरती मजा मारली होती, आता इथून पुढे मात्र त्यांना अशा प्रकारचं काम करता येणार नाही. यामुळे राजकीय नेत्यांची देखील आता चेलबिचेल होण्यास सुरुवात झाली आहे. निकालाच्या संदर्भातील ही बातमी पोहोचल्याच्या नंतर 12 मार्च या दिवशी शिवसेनेच्या निकालासंदर्भातली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशामध्ये हा निकाल लागण्यास सुरुवात होईल. 12, 13 आणि 14 या 3 दिवशी शिवसेनेच्या निकालावरती खंडपीठ चर्चा करणार असून त्या दिवशी निकाल देणार आहे. त्या दिवशी शिवसेनेचा पक्ष कोणता आणि शिवसेनेचं चिन्ह कोणाला याबद्दल न्यायनिवाडा केला जाईल. या संदर्भामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठ्या घडामोडी आता लवकरच घडून येतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब ठाकरेंना देखील आता समजून येत आहे. या सगळ्या घडामोडी किती वेगाने घडू लागल्यात हे महाराष्ट्राला अगदी माहीत होतं, परंतु गेली 4 वर्ष ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ते मात्र आता कधी दिसायला तयार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टातून आलेली ही बातमी 12 मार्चला ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्षाची नसेल असा अंदाज उल्हास बापट यांनी व्यक्त केला आहे. घटनातज्ञ जे सांगतात ते आतापर्यंत घडत आलंय, त्यामुळे हा निकाल देखील ठाकरेंच्या बाजूने फिरणार आणि संपूर्ण महाराष्ट्र याकडे बघत राहणार असंच चित्र दिसतंय. तेव्हा सगळीकडे उद्धव ठाकरे यांचा जयघोष पाहायला मिळेल, तर शिंदे सेनेला पहिल्यांदाच आपला पराभव स्वीकारावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय. तेव्हा बघूया, वाट बघूया त्या दिवसाची, ज्या दिवशी हा निकाल येईल आणि त्या दिवशी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आपली बाजू मांडतील. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.
महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. ठाकरेंच्या भोवती शिंदे सेनेला भाजपा अडचणीत आणते का, भाजपा हे मुद्दामून घडवून आणते का, याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया ते आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.